नमस्कार मित्रांनो, मी संदीप एरंडे आणि आपलं चॅनलचं नाव आहे की शेतकरीची परिस्थिती. आणि आपण वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे विषय पाहत असतो, घेत असतो आणि शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित आपले विषय राहतात. तर असाच एक विषय आज आपण बघणार आहे मित्रांनो, की विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी जी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफीची सरकारने घोषणा केली आणि तेच लोक परत सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर की आता कर्जमाफी द्यायची टाईम आला की बुवा सत्तेवर आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ. आणि ते सत्तेवर बसल्यानंतर की बुवा आताची गोष्ट म्हणजे एक 26-27 तारखेला की उपमुख्यमंत्री जे आपले महाराष्ट्राचे आर्थिक जे धोरण आहे त्यांच्या हातामध्ये, म्हणजे ते अजितदादा पवार यांनी की बुवा आता सांगितलं की 27-28 तारखेला की बुवा शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही तुमचं कर्ज भरून टाका, म्हणजे मार्चच्या एंडपर्यंत तुम्ही कर्ज भरलं पाहिजे असं त्यांनी शेतकऱ्याला ठणकून सांगितलं. पण त्याचे कारण त्यांनी सांगितले की बुवा महाराष्ट्र एवढा आर्थिक डबघाईत आलेला आहे, म्हणजे पगार करायला पैसा लागतात. अनेक समस्या त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितल्या की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी बिघडली, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते मान्य आहे, आपण त्या ऐकल्या. पण त्याच्यातून एक असा विचार येतो मित्रांनो की यांचा 2-3 दिवसाच्या आधी, म्हणजे एक 10-12 दिवसाच्या आधी यांनी जे 25% यांची स्वतःची पगार वाढ केली, त्यावेळेस यांना महाराष्ट्र आर्थिक कोंडीत हे समजलं नाही का? ह्या गोष्टी यांच्या नजरेत नाही आल्या का? आता दुसरी गोष्ट ते म्हणते लाडकी बहीण योजना दिली, त्याचे पैसे द्यायचे. बरं ठीक आहे, आता लाडकी बहीण योजना तुम्ही दिली, ती कोणासाठी दिली? की लाडकी बहीण तुमच्याकडे एखादी बहीण आली होती किंवा त्या बहिणीनं मोर्चे काढले होते का की बुवा आम्हाला लाडकी बहीण योजनाच द्या? याच्यासाठी कोणी मोर्चे काढले नव्हते, कोणी तुमच्याकडे आलं नव्हतं. पण मित्रवहिनी काय केलं की यांच्या फायद्यासाठी ती लाडकी बहीण योजना आणली आहे की नाही. आणि आता आपल्याला काय सांगू राहिले की बुवा तिकडे पैसे द्यायचे म्हणून आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू शकत नाही. पण लाडकी बहीण योजना ही तुमच्या फायद्यासाठी होती, तिच्यातले आता कितीतरी लाख महिला यांनी त्याच्यातून उघडून टाकल्या, म्हणजे त्या नियमात बसत नाही, त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे. आता काय यांची नाटकं चालू आहे ते आता तुम्हाला समजतील. म्हणजे आतापर्यंत 9-10 लाख महिला त्यांनी त्याच्यातून गायब केल्या. आता मित्रांनो आपल्याकडे लाईट गेली आणि त्याच्यात काय झालं, लाईट गेली. आता लाईटीची अशी बोंब आहे मित्रांनो खेड्यापाड्यापर्यंत, कधी बी जाती कधी बी येते. म्हणजे हे समस्या काही नवीन नाही आपल्याला. आणि ते खेड्यामध्येच जास्त अनुभवल्या जातात, म्हणजे जिथं शेतकरी वर्ग खेड्यान राहतो, शेतातली तीच परिस्थिती लाईटीची. गावाकडे घरी आलं तरी तेच राहतं. आता मी सध्या घरात बसले तरी इज आहे, लाईट जेवताना जाईल, हे होईल. चला ठीक आहे, आता हे तर जाऊ द्या. पण आपल्या मूळ विषय चालू होता की बुवा शेतकऱ्याला कर्जमाफी होणार की नाही, ह्या विषयावर आपल्याला विषय चालू होता. आणि लाडकी बहीण योजना म्हणजे मी सांगितलं तसं यांना कोणी मागितली नव्हती, तसं शेतकऱ्याची कर्जमाफी व शेतकरी मागत होता. पण ऐन टायमाला तुम्ही यायचं आणि आता सांगायचं की 31 मार्चपर्यंत तुम्ही कर्ज भरा. आणि दुसरी गोष्ट आहे की 25% पगार यांनी स्वतःची वाढवली, आमदार खासदार लोकांचे. त्यावेळेस यांना महाराष्ट्र आर्थिक कोंडीत हे नाही समजलं. पण शेतकऱ्याला द्यायचा टाईम आला तर महाराष्ट्र आर्थिक कोंडीत महाराष्ट्र सापडला. अनेक लोकांचे यांना पगार करायला लागतात, यांनी स्वतः करून घेतले. मग आता विचार करा, शेतकऱ्याला द्यायला महाराष्ट्र आर्थिक कोंडीत आला का? बरं, मग जे आपण मागतोय ते द्यायला तयार नाही आणि जे आम्ही मागत नाही ते आमच्यावर लादतात. म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना कोणी मागितली नाही, कोणी यांच्या दारात गेलं नव्हतं, यांनी ते आणलंय. त्याच्यातली आता 9-10-12 लाख तर नावं कमी झाली. आता अजून किती कमी करते काय माहित. पण त्या टायमाला मग यांनी जो नियम काढला होता त्या टायमाला गप्पा पैसे दिले. कशासाठी? तर फक्त मतदान होण्यासाठी. मग त्यावेळेस यांना सुचलं नाही की नियमात हाई नाही हाई, म्हणजे सगळ्याला पैसे देऊन टाकले फक्त मतदानासाठी. आणि ज्यावेळेस हे खुर्चीवर बसले मग ते नियम बघू राहिले लाडक्या बहिणीचा, तर बुवा किती कोणाकडे काय 4 व्हीलर आहे, कोणाकडे शेती आहे, कोणाकडे काय आहे, आता ते बघू राहिले. मग त्यावेळेस काय झोपली होती का? म्हणजे त्यावेळेस तुमचा फायदा होता, तुम्ही ते करून घेतला. आणि आता त्याला नियमात बसून काही बहिणी डावलूला राहिले. बरं ठीक आहे, ते विषय तर हेच आहे. पण मग शेतकऱ्याचं तुम्ही आता कर्जमाफी शब्द दिला होता आणि शेतकरी त्या आशेवर होता की बुवा कर्जमाफी शासन करणार. म्हणून शेतकऱ्यांना काय केलं की ज्यावेळेस शेतकऱ्याकडे कापूस होता, तूर होती, सोयाबीन होती, त्यावेळेस ते इकून ते तुम्ही जर शब्द नसता दिला सरकारने शेतकऱ्याला की आम्ही सरसकट कर्जमाफी करू, तर शेतकऱ्यांना ज्यावेळेस कापूस, सोयाबीन आणि तूर त्याच्याजवळ होती तोपर्यंत शेतकऱ्यांनी ते कर्ज भरलं असतं. पण मग आता
त्याच्या घरातून तूर पण नाही, कापूस पण नाही, सोयाबीन पण नाही. आणि आता तुम्ही 3-4 दिवसात सांगतात शेतकऱ्याला की बघ मार्च अखेरपर्यंत म्हणजे मार्च एंडपर्यंत तुम्ही कर्ज भरा. म्हणजे हा कोणचं आहे? हे नाही का आडमुठं धोरण यांचं? बरं आता जे शेतकरी असे आहे का, आता ते जे बोलले बँकेवाले लगेच शेतकऱ्याला नोटीस पाठवतील है की नाही, कर्ज भरा नाही तर अन्यथा असं करू तसं करू, जप्ती आणू, काय काय आता ते बघा तुम्ही आता इथून पुढे काय होतं यांच्या एका बोलण्याच्या शब्दावरून. पण मग तुम्हाला शेतकरी वाचायचा आहे का मारायचा आहे, हा एक प्रश्न आपल्या सरकारला आहे की बाबा तुम्हीच सांगितलं होतं म्हणून आम्ही कर्ज भरलं नाही आणि आता तुम्हीच सांगू राहिले का कर्ज भरा. बरं आता भरायच्या टायमाला ज्यावेळेस आमच्याकडे उत्पन्न होते त्यावेळेस आम्ही भरलं असतं. पण आता तुम्ही त्याच्या आधी जर आम्हाला जानेवारीतच इलेक्शन झाले जर सांगितलं असतं तर आम्ही त्यावेळेसही भरलं असतं. बरं आतल्या मालाला तरी पुढे भाव आहे. कापूस गेलाय 6,500 7,200 आहे की नाही. त्याच्यात सोयाबीन गेलंय 3,3200 पासून तर 3800 पर्यंत 42 पर्यंत आहे की नाही. आता त्याच्यामध्ये तुरीची पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे मालाला योग्य भाव नाही. म्हणजे शेतकरी एकीकडे आत्महत्या करतो. यांना हायकोर्टाने सांगितलं होतं सरकारला का बाबा शेतकरी का आत्महत्या करतो याच्यावर तुम्ही मंथन करा किंवा शेतकरी आत्महत्या करू नये म्हणून काहीतरी तडजोड करा. आता हे तर ते तर बाजूलाच राहिलं मित्रांनो. पण दुसरी गोष्ट आता हे जे धोरण केलंय ह्या मार्च अखेरपर्यंत कर्ज भरायचे सांगितले. आता तुम्हाला सांगतो आणखीन शेतकऱ्याची आत्महत्या वाढते. म्हणजे यांच्या आडमुठ्या धोरणामुळं शेतकरी गळ्याला फास लावून मरू राहिला. तिची काही किंमत नाही. आणि दुसरी गोष्ट जे अन्न खाते नाही बसून कॅन्टीनमध्ये एसी रूममध्ये तो फायदा करणारे आपल्यासारखे शेतकरी त्यावेळेस त्याचं अन्न खाताना म्हणजे याला घास खाताना पण काही वाटत नसेल का की बाबा कोणी फायदा केलंय, कोण मेहनत करतं, कोण एवढे कष्ट घेतात आणि त्यांचा विचार तुम्हाला खाताना तरी आला पाहिजे हो आहे की नाही त्या शेतकऱ्याचा. म्हणून इतकं पोटतिडकीनं मी विषय मांडलेला आहे मित्रांनो. आणि यांनी सरकारने कर्जमाफी दिलीच पाहिजे आता, कारण शेतकरी आता कर्ज भरू शकत नाही आणि भरायचं पण नाही मित्रांनो. काय भरायचं म्हणजे यांनी आपल्याला पीक विमा भरायला यायला इतके वर्ष लागते त्या कंपन्याकडे आणि आपल्याकडून लगे अपेक्षा 4-5 दिवसात पीक कर्ज भरा शेतकऱ्याला करून आणा शेतकऱ्यांनी ते. बरं आता एखाद्या शेतकऱ्याकडे 1,50,000 काही जर पीक कर्ज असेल आणि त्याच्याकडे जर भरायला नसेल आणि ते जप्तीची नोटीस म्हणा काही, एक तर शेतकरी इतका स्वाभिमानी आहे का त्याच्या दारात जर कोणी उभं राहिलं त्याला ते सहन होत नाही. आणि अशा वेळेस हे लोक जर त्याला ताण द्यायला लागले त्या बिचाऱ्यानं करायचं काय, म्हणजे हा एक प्रश्न आहे. व त्यांना करायचं काय म्हणजे त्याला शेवटी गळ्याला फास लावूनच मारावं लागेल. आणि मेल्यानंतर येते त्याचं पंचनामा करते थोडे 2-3 काय लाख रुपये देते पण ते बिचाऱ्याचा जीव जाईल. जेव्हापर्यंत ते जिवंत आहे तेव्हापर्यंत काहीतरी द्या रे, मेलेर कशाला देता आहे की नाही. तर आपली मायबाप सरकारला हीच विनंती आहे की बाबा हो तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा. तुम्ही दिलेलं आश्वासन आहे ना ते पूर्ण करा तर शेतकरी जगेल. नाहीतर तुम्ही जर असं काही करायला लागले तर शेतकरी जगणार नाही. आणि उद्या शेतकरी नाही जगला तर तुम्हाला बी खायला काही राहणार नाही. चला मित्रांनो, हे एक आपले म्हणजे यांना शासनाला आपलं सांगणं आहे का तुम्ही दिलेलं आश्वासन पाळा आणि शेतकऱ्याला कर्जमाफीतून मुक्त करा, कर्जातून मुक्त करा. तुम्ही तर म्हणले कोरे सातबारे करू. अरे बाबा कोरे काय पण जे आहे ते द्या आहे की नाही. आता कोरे सातबारे कधी करतील काय माहिती पण करावा. शासनाला आपली एवढीच विनंती आहे. आणि जे कोणी आता 3 पक्ष सरकार आहे मित्रांनो, आता 3 पक्ष मिळून जर सरकार आहे तर जे कोणी ते त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केलं असेल तर ते सरकारचं चालं ना त्याच्यामध्ये. मग ते 3 पक्षातून कोणी करू बा आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार म्हणणाऱ्याला तर त्यांनी तर कर्जमाफी दिली पाहिजे, हा आपला विषय. तर हे जे विषय मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर अशा पद्धतीने घेऊन येत असतो की सरकारच्या आडमुठ्या धोरणावरच आपण बोलत असतो. कारण मी स्वतः एक शेतकरी आहे, स्वतः शेती करतो, रात्रंदिवस शेतात राहतो. म्हणजे ह्या सगळ्या समस्या शेतकऱ्याच्या समस्या मी ह्या चॅनलच्या माध्यमातून मांडित असतो. तर आपल्या चॅनलला मी शेतकरी म्हणून एक भरपूर असा सपोर्ट करा. बघा आता लाईट आली म्हणजे लाईट अशी मित्रांनो जेवण तोंडात घास घालताना पण लाईट जाईल म्हणजे हिची काही गॅरंटी नाही आहे की नाही. कारण आपण शेतकरी खेड्यात राहणारे लोक आहे ना, खेड्यातल्या लोकांना असे खालच्या दर्जाची वागणूक आहे. म्हणजे नाही सोयीची शेतात जायला रस्ते, नाही गावाकडची लाईट, नाही पाण्याची सुविधा, म्हणजे अशा अनेक समस्या आहे. आणि हे लढते दुसऱ्या समस्येवर. ठीक आहे आता पुढच्या वेळेस ते बी बघू आपण पुढच्या मुद्द्यामध्ये, ते पण विषयामध्ये ते घेऊ.
की पुढच्या व्हिडिओमध्ये. पण मित्रांनो, भरपूर असं आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कारण यांच्या सरकारच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात आपण आवाज उठवत असतो आणि आवाज उठलाच पाहिजे. कारण आपण स्वतः शेतकरी, आपल्याला किती कष्ट घ्यायला लागते, रात्रंदिवस काय करावं लागते, हे सगळं मी ह्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. तर चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करत जा मित्रांनो, कारण अनेक लोकांपर्यंत आपलं पोहोचलं पाहिजे आणि यांच्या पार डोक्यात आपला आवाज घुसला पाहिजे या सरकारचे. त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जा. चला, धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.